सह्याद्रीच्या कुशीतून नैसर्गिक उपचारांची अनोखी वाटचाल. जगमोहन सिंह परदेशी यांना महा ॲक्युपंक्चर रत्न 2026 पुरस्कार. ग्रामीण भागात ॲक्युपंक्चर व नॅचरोपॅथीच्या माध्यमातून हजारो रुग्णांना दिलासा. राज्यस्तरीय सन्मानाने सिन्नरच्या शिरपेचा मानाचा तुरा. सिन्नर तालुक्यातील बोरखिंड येथील सुप्रसिद्ध ॲक्युपंक्चरिस्ट तथा सह्याद्री आरोग्य वर्धनम हेल्थकेअर सेंटरचे संचालक जगमोहन सिंह वसंतसिंह परदेशी यांना आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन AGMA तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या महा ॲक्युपंक्चर रत्न 2026 या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ॲक्युपंक्चर आणि नैसर्गिक उपचार पद्धतींच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा 19 जुलै 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उत्साहात पार पडला. राज्यभरातील ॲक्युपंक्चर तज्ज्ञ, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर आणि विविध जिल्ह्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते परदेशी यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे सिन्नर तालुक्याच्या नावाला राज्यभरात नवी ओळख मिळाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनाही अत्याधुनिक आणि नैसर्गिक उपचार सहज उपलब्ध व्हावेत या उद्देशाने जगमोहन सिंह परदेशी यांनी भगूर पांढुर्ली परिसरालगत सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत सह्याद्री आरोग्य वर्धनम हेल्थकेअर सेंटर उभारले. अनेक वर्षांचे नॅचरोपॅथी सेंटर उभारण्याचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरवले असून हे केंद्र आज नैसर्गिक उपचारांचे महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. पर्यावरण संवर्धनालाही त्यांनी तेवढेच महत्त्व दिले आहे. केंद्राच्या परिसरात सुमारे 5000 वृक्षांची लागवड करण्यात आली असून हिरवाईने नटलेले हे वातावरण रुग्णांना मानसिक शांतता, शुद्ध हवा आणि सकारात्मक ऊर्जा देणारे ठरत आहे. त्यामुळे उपचारांसोबतच निसर्गाच्या सानिध्यात आरोग्य लाभण्याचा अनुभव रुग्णांना मिळत आहे. या केंद्रात ॲक्युपंक्चर थेरपी, आयुर्वेद, पंचगव्य चिकित्सा, कायरोप्रॅक्टिक, कपिंग थेरपी, मसाज थेरपी तसेच विविध नैसर्गिक उपचार उपलब्ध आहेत. विशेषतः मणक्याचे विकार, स्लीप डिस्क, मानदुखी, कंबरदुखी, सायटिका, गुडघेदुखी, संधिवात यासारख्या आजारांवरील उपचारांसाठी राज्यातील विविध भागातून रुग्ण येथे येत असल्याचे सांगितले जाते. याशिवाय थायरॉईड, मधुमेह, पचनसंस्थेचे विकार, मूळव्याध, महिलांचे आरोग्य, आहार मार्गदर्शन, डाएट प्लॅन आणि सौंदर्य चिकित्सा अशा विविध सेवाही येथे उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात आधुनिक आरोग्य सेवा आणि नैसर्गिक उपचार पद्धतीचा प्रभावी संगम घडवून हजारो रुग्णांना नवसंजीवनी देणाऱ्या जगमोहन सिंह परदेशी यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत त्यांना महा ॲक्युपंक्चर रत्न 2026 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांच्या यशाबद्दल वैद्यकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून बोरखिंडसह संपूर्ण सिन्नर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. नमस्कार. आत्ताच छत्रपती संभाजीनगरमध्ये महा ॲक्युपंक्चर रत्न पुरस्काराचं वितरण झालं. तिथं माझी निवड करण्यात आली होती आणि संपूर्ण महाराष्ट्रातले जे ॲक्युपंक्चरिस्ट जे आहे ते सर्व तिथं आलेले होते आणि कमीत कमी 600 ते 700 लोक तिथं उपस्थित होते. अशा एवढ्या जनसमुदायामध्ये या पुरस्काराचं वितरण झालं आणि खरंच मनस्वी आनंद पण होत आहे. या क्षेत्रात येण्याची प्रेरणा नेमकी तुम्हाला कशी मिळाली, काय सांगा? ह्या क्षेत्रामध्ये मी काही वर्षापूर्वी माझं नैसर्गिक उपचार केंद्र इथं सुरू झालं होतं आणि वेगवेगळ्या पॅथी, ज्या भारतीय पॅथी आहे याच्यामध्ये जेव्हा काम करताना मला एका मित्राकडून याची प्रेरणा मिळाली आणि त्याचे काही ट्रेनिंग्स मी मुंबईला जाऊन त्याचे ट्रेनिंग्स घेतले आणि तेव्हा माझी ॲक्युपंक्चर उपचार पद्धती इथं आम्ही सह्याद्री आरोग्य वर्धनमध्ये सुरू केली. आपण आपल्या सह्याद्रीमध्ये 5000 पेक्षा अधिक वृक्ष या ठिकाणी लागवड केली आहे, त्याबद्दल काय सांगा? आता जेव्हा नॅचरोपॅथी सेंटर सुरू करायचं, नेचरमध्ये ते असावं अशी माझी पूर्वीपासून धारणा होती की एखादं नॅचरोपॅथी सेंटर, नैसर्गिक उपचार केंद्र तुमचं जर असायला पाहिजे, तर नावच निसर्ग आहे किंवा नैसर्गिक आहे तर मग ते निसर्गामध्येच असायला पाहिजे. म्हणून इथं जो आजूबाजूचा जो परिसर आहे आपल्या सह्याद्री आरोग्य वर्धनचा, हा तर मुळात बोरखिंडच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये हा इथं वसलेला परिसर आहे आणि इथं 10 एकर जी आमची वडलोपार्जित जी जमीन आहे त्याच्यामध्ये 5000 वृक्षाचं लागवड आपण इथं केलेली. त्याच्यामध्ये 158 वनस्पती आणि विविध फळझाडं इथं आपण उभे केलेले आहे. कोणत्या उपचारांमध्ये ॲक्युपंक्चरचा जास्त परिणाम दिसतो, काय सांगा? ॲक्युपंक्चर ही पॅथी तशी विदेशी आहे पण भारतामध्ये सुद्धा तिचा आता चांगला प्रचार प्रसार होतोय. तर याच्यामध्ये पॅरालिसिस असेल, नसनाड्यांशी संबंधित असेल, नंतर मणक्याचे जे विकार आहे याच्यामध्ये सुद्धा खूप चांगले परिणाम येतात. आमची तर ओपीडीच मणक्याच्या विकारासाठी इथं फेमस आहे. तर सायटिका आणि लोअर बॅक पेन या सगळ्या आजारांमध्ये याचा चांगला उपयोग आम्ही बघितलेला आहे.
या पुरस्कारामागे सर्वाधिक वाटा कोणाचा आहे? ह्या पुरस्कारामध्ये आयुष मेडिकल इंटरनॅशनलचे जे उपाध्यक्ष आहेत डॉक्टर नितीन राजे पाटील हे एकदा मुंबई दौऱ्यासाठी बुलढाण्याकडून निघाले होते आणि समृद्धी हायवेने ते जात होते. तर त्यांना कोणीतरी ह्या भागातून सांगितलं की इथं सुद्धा एक चांगलं उपचार केंद्र आहे, नैसर्गिक उपचार केंद्र. तर तेव्हा त्यांनी इथं व्हिजिट केली आणि तेव्हा जेव्हा आमचा जो पूर्ण इथं कार्यदायी बघितलं तर त्यांना पण खूप चांगलं वाटलं आणि त्यांनी मला फोन केला की असं असं आम्ही तुमची ह्या पुरस्कारासाठी निवड करतोय. तर याचं पूर्ण श्रेय डॉक्टर नितीन राजे पाटील यांनाच जातं. उपचार करताना कुठला असा रुग्ण आहे की जो आजवरही आपल्या स्मरणात आहे? नक्कीच असे तर खूपच रुग्ण आहे, पण 1-2-3 रुग्णांचं मी सांगू शकेल की एक टिटवाळा मुंबईहून एक पेशंट आलं होतं. ते 25 ते 30 दिवस एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ते ऍडमिट होते आणि शेवटच्या क्षणाला तिथल्या मोठ्या डॉक्टरांनी सांगितलं की हे पेशंट आता वाचणार नाही आणि नातेवाईकांना सांगितलं की घरी घेऊन जा. आणि त्यांचे मित्र म्हणजे त्या लेडीज होत्या, त्यांचे मित्र त्यांना हे सेंटर माहिती होतं आणि ते इथं घेऊन आले. अत्यावस्थेमध्ये ते पेशंट आलेलं होतं आणि जेव्हा इथं त्यांच्यावरती आम्ही ॲक्युपंक्चर आणि काही आमच्या ज्या थेरपीच्या ज्या काही पद्धती आहेत त्या इथं वापरल्या, तर ते 8 ते 9 दिवसामध्ये पेशंट आपल्या स्वतःच्या पायाने चालत गेलेले जे स्ट्रेचरवरती उचलून आणलेलं पेशंट होतं, ज्याला युरिन बॅग लावलेली होती. 3 महिन्यापासून त्या पेशंटनी काहीही खाल्लेलं आणि पाणी सुद्धा पिलेलं नव्हतं. ते फक्त ड्रॉपवरती राहिलेलं पेशंट होतं. ते शेवटी त्याची युरिन बॅग पण काढली आणि 8व्या ते 9व्या दिवशी त्यांनी जेवण सुद्धा खायला सुरुवात केली ती. आणि जेव्हा त्याचा डिस्चार्ज झाला 10 दिवसांनी, तेव्हा ते आपल्या पायाने चालत गेलं होतं. असं एक स्मरणात राहणार एक पेशंट आमच्याकडे आलेलं होतं. ग्रामीण भागात ॲक्युपंक्चर मार्फत किती जनजागृती आहे, काय सांगा? ग्रामीण भागामध्ये जसे ॲक्युपंक्चरची जनजागृती तेवढी नाहीये, पण लोकांना तसं आता थोडं जे सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती होत जाते, तेव्हा लोकांना पण असं वाटतं की अरे ही वेगळीच पद्धती आहे, नवीनच काहीतरी आहे. तर म्हणजे याचा उपचार जाऊन आपण घ्यायला पाहिजे अशी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आमचे काही व्हिडिओज मार्केटमध्ये जातात ते बघतात आणि त्यांना असं आतून वाटतं की अरे आपण हे पण अनुभव घ्यायला पाहिजे. या क्षेत्रात कार्य करू इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय संदेश द्या? नक्कीच याच्यामध्ये जबरदस्त ऑपॉर्च्युनिटी आहे की आता MC म्हणजे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ ॲक्युपंक्चरची स्थापना पण झालेली आहे आणि त्याचे विविध कॉलेजेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेले आहेत. तर त्या माध्यमातून त्या कॉलेजमध्ये जर तरुणाने याचं ऍडमिशन घेतलं, आज ऍडमिशन ओपन आहे, तर ह्या पद्धतीमध्ये जर तुम्ही ह्या पॅथीमध्ये जर आलात तर खूप मोठी संधी आपल्याला उपलब्ध आहे. जाता जाता नागरिकांना काय संदेश द्या? नक्कीच निसर्ग उपचार केंद्रामध्ये तुम्ही जरूर एकदा व्हिजिट करा. कोविड नंतर आपण जसं नॅचरोपॅथी सेंटर किंवा नॅचरलच्या ज्या नैसर्गिक ज्या चिकित्सा पद्धती आहे हे खास काय आहे हे आपल्याला कोविडने आता आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि जरूर याचा तुम्ही या संधीचा किंवा या उपचार पद्धतीचा तुम्ही लाभ घ्यावा. तुम्हाला जर आमचा सेंटरचा पत्ता जर हवा असेल तर सह्याद्री आरोग्यवर्धनम, गाव बोरखिंड, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र, भगूर आणि पांडुर्लीच्या जवळ इथं हे सेंटर आहे आणि हे पूर्ण निसर्गामध्ये उभं केलेलं सेंटर आहे. नमस्कार, युवराज वसंत सिंग परदेसी. आज जगमोहन सरांना जो संभाजीनगरला ॲक्युपंक्चर पुरस्कार जो मिळाला आहे त्याच्याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.